शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला एक नवे वळण देत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आता थेट केंद्राविरुद्ध शडू ठोकला आहे। आता लढाई हमी भावाची अशी घोषणा करत आगामी 9 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे। माजी आमदार बच्चू कडू यांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात झाली। विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय शक्ती प्रदर्शनाऐवजी रक्तदान करून या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय जावंधिया, महादेव जानकर आणि वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती होती। या उपोषणादरम्यान केवळ भाषणे झाली नाहीत तर आंदोलनात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आगळावेगळा सन्मान करण्यात आला। कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय असणारे परभणीचे दिव्यांग कार्यकर्ते सूर्यभान मारुती ढगे यांची रक्ततुला करण्यात आली। आंदोलकांचे आरोग्य आणि खाण्यापिण्याची काळजी घेणारे संजय गोमकाडे यांची बीजतुला करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, मोठं केलं, त्यांच्या सन्मानासाठीच मी आज रक्तदान केलं, असे म्हणताना बच्चू कडू भावुक झाले होते। कार्यक्रमात बोलताना शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली। ते म्हणाले, 2 लाखांची कर्जमाफी झाली असली तरी आम्हाला ती नकोय। आम्हाला आमचे कर्ज स्वतः फेडण्याची ताकद हवी आहे आणि ती ताकद शेतमालाला योग्य हमीभाव मिळाल्याशिवाय येणार नाही। तर महादेव जानकर यांनी 80% यश मिळाल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी जाती धर्मात न अडकता एकत्र येण्याचे आवाहन केले। बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली। या आंदोलनात प्रतिकात्मक स्वरूपात प्रभू श्री रामांचा धनुष्यबाण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार सोबत नेली जाणार आहे। आम्ही गांधीगिरीने लढायला तयार आहोत, पण गरज पडल्यास भगतसिंगगिरी करायलाही मागे हटणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला। शेतकरी कर्जमाफीनंतर आता हमी भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। 9 ऑगस्टच्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। खरं तर हा धागा अजूनही आहे। आता एक आम्ही त्या माऊलीच्या घरी जाऊन तिथं विजय भाऊ असेल, वामनराव असेल किंवा जे सगळे नेते आहेत त्यांना बोलावून त्याचा धाग्याचा सोडण्याचा कार्यक्रम, कारण हे बंधन आहे आणि ते कर्जमुक्तीचं बंधन होतं, त्याला पूर्ण यश जरी म्हटलं तरी काही प्रमाणात यश भेटलेलं आहे। ते यश घेऊन पुन्हा नवीन बंधन आम्ही शेतकऱ्यासाठी बांधणार आणि हमी भावाची लढाई, जय श्री राम हिंदू किसान को कब मिलेगा दाम, ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात ऑगस्ट महिन्यात त्याची आखणी आतापासून करणार आहे। प्रचंड ताकदीची लढाई हमी भावाची आम्ही करतो। ज्या पद्धतीनं विजय भाऊनं सांगितलं, वामनरावनी सांगितलं, आपली नेहमी कर्जमाफीपेक्षा एक गावच्या दामाची लढाई, हमी भावाची लढाई आणि ते उचित हमी भावाची लढाई आम्ही लढतो। तुम्ही कृषी मंत्र्यांच्या घरावर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। देशभर आता हमी भावासाठी हा लढा उभारला जाणार का? बिलकुल, त्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत, पण आता नवीन बांधणी, कारण आता नवीन बांधणी जे करतोय आपण, आता थोडस उसण घेतो 3-4 महिने, आम्ही थोडेसे वस्त्र शस्त्र घासून घेतोय आणि पुन्हा तयारी लागतोय हमी भावाच्या लढाईची। हमी भावाची लढाई ही देशभर चालणार आहे, कारण आमची ताकद देशभर नाही आहे, आमची ताकद जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लढू। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।